हॅलो मित्रांनो, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो मी आजच्या छोट्याशा दुनियेत तुमचं स्वागत आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की मी अशी का आहे, मी एवढं सगळं खातलं आहे आणि टॉपवरती. सो मी तयार होत आहे, रेडी होत आहे. रोहन नाही आहे माझ्यासोबत, तो कामाला गेलेला आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 4:45. रोहन 6 वाजता येईल. आणि आज ब्लॉग काढण्याचं कारण म्हणजे तुम्ही थंबनेलवरून समजून गेलाच असाल. सो येस, आम्ही चाललो आहे ज्योतिबाला, जे की कोल्हापूरला आहे. आणि बघूया, ज्योतिबालाही जाणार आहे आणि आम्ही आमच्या गावीही जाणार आहे, म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईम. सो बघूया आपण तिथे काय काय आपल्याला पाहायला भेटेल. ज्योतिबाला आम्ही पहिल्यांदाच जाणार आहे. लग्नाआधीही आम्ही कधी गेलो नव्हतो, तोही गेला नव्हता आणि मी नव्हते गेले. सो लेट्स सी कसं आहे कसं नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे की तुम्ही बोलाल की आधी मनालीला जाऊन आले आणि आत्ता ज्योतिबाला चालले, तर तसं काही नाही आहे. आम्ही जेजुरीला आणि एकविरेला जाऊन आलेलो आहोत ऑलरेडी, बट त्याचे व्लॉग्स आम्ही काढले नाही. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटोज शेअर करते, तुम्ही बघू शकता खंडोबाचे आणि एकविरेचे. आणि त्याच्यानंतर मनाली, आमचे डेट्स ऑलरेडी बुकड होते, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागलं. आणि ते बोलतात ना की देवाने बोलवल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. सो आम्हाला आत्ता योग आला आहे तो जोडून. सो आम्ही आता चाललो आहोत आणि बघूया आपली जर्नी कशी राहते कशी नाही. सो मी आता फटाफट तयार होते, साडी वगैरे घालते आणि रोहन आला की मग पुन्हा तुम्हाला जॉईन करते, ठीक आहे? येस, वेलकम बॅक गाईज. सो मी रेडी झालेली आहे आणि मी पण रेडी झालेलो आहे. बरोबर, रेडी झाले. सो आता आम्ही निघतोय गावी जायला. आणि आमची 7:30ची बस आहे. बसच आहे ना? येस, बसच आहे. बस आहे, स्लीपर बस. आणि आम्ही आता चाललो आहे सातारच्या दिशेने. सांगली, सातारा. येस, चला मग येता येईल तुम्ही. आणि आता आमच्याकडे भरपूर बॅग्स आहेत आणि म्हणून आम्ही जास्त इथे जाताना व्लॉग नाही घेऊ शकत. आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला बसमध्ये बसल्यानंतर भेटतो, ठीक आहे? बाय बाय. बाय बाय तर कर. नाही, मी नाही बाय करत, परत मी येणार आहे ना. असं आहे का? बरं ठीक आहे, मी थोडा वेळासाठी बाय बाय. सो मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या बस स्टॉपवरती, जे की आहे मैत्री पार्क. आणि प्रत्येक वळणावर प्रवास हा महत्त्वाचा असतो, कारण त्याशिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच फिरत राहा. आणि अशा प्रकारे रोहनने इथे एक जोक क्रॅक केला आणि त्याच्यावर मी आणि माझ्या सासूबाई खूप हसलो. आणि असंच हसत खेळत आणि खूप वेट केल्यानंतर आली आमची बस. आणि आम्ही आता फायनली बसमध्ये बसलो आहोत आणि थेट निघालो आहोत सांगलीच्या दिशेने. सो अशा प्रकारे हा बघा, बाहेरचा नजारा तर दिसत नाही आहे, रात्र होती त्याच्यामुळे. सो आता आम्ही झोपून जातो आणि डायरेक्ट सकाळी भेटतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता आम्ही पोहोचलो. किती वाजता पोहोचलो आपण? सकाळी आम्ही सकाळी 6:30 वाजता पोहोचलोय गावी. येस. आणि आता ते जेवलंय. हे बघा, थोडंसं दाखवतो. हे आमची बॅक साईड आहे घराची. नंतर दाखवतो तुम्हाला. येस, नंतर तुम्हाला दाखवूच आम्ही क्लिअर कट. फ्रेश वगैरे होतो व्यवस्थित, मस्त चकाचक. त्याच्यानंतर आमची सवारी निकली. किधर जाने का है? ज्योतिबा जाने का हम लोग को. आता आम्ही रेडी वगैरे होतो, फ्रेश वगैरे होतो, दात घासतो, नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटू तुम्हाला. हॅलो. हा कुठला आहे? गुड इव्हिनिंग चालू आहे ना? बरोबर, गुड इव्हिनिंग चालू आहे. तर आमचा ज्योतिबाचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, पण आम्ही इकडेच निघालो आहे कडेगावमध्ये. डोंगराई म्हणून देवी आहे, सगळे निघालो आम्ही. ही बघा, इथे हिला तर ओळखत असेल तुम्ही, माझी बायको. आणि ही बघा,
बहुतेक 6-7 किलोमीटर लांब आहे. कॅन्सल इन द सेन्स की ज्योतिबाला आम्ही उद्या जाणार आहे आणि आता आम्ही डोंगराला चाललो. यस यस यस. पोरीच्या घरच्यांना कसं तरी पाया बिया पडलं तुझ्या आईला सांग. नाही ती येईल बसतील ती. जेवी व फुल माझी स्टाईल वर. दिसतोय का रस्ता. हळदी कुंकू लावा. हळूहळू. काय पण एकदम त्यांनी लावलं. आलो आता आम्ही पोहोचलोय. पायऱ्या चढतो आम्ही. ही बघा माझी बहीण आहे बडबडी. छोट्या नंदनबाई. हां बडबडी. ह्या सगळ्यात छोट्या नंदनबाईच लागतात. हां चिव नाव आहे चिव. भरवते. हे पाठी इकडे मंदिर आहे. अजून जायचंय वर. हेच अजून जायचं आहे. जस्ट व्ह्यू दाखवतोय. हां जस्ट व्ह्यू दाखवते. आणि पाठी मामा आहेत. मामा मम्मी आणि पाठची आजी आमच्या बायकोच्या. चला रिटर्न देऊ का मग. बरोबर आहे. काहीतरी कंटेंट पाहिजे. कसं दाखवा तुम्ही घेऊ ना. काढा तिथं. फोटो काढायचा आहे खास. जंगल रोड दिसतो. बसा थोडस. येस ही आहे आमची छोटीशी फॅमिली. तर आता आम्ही चाललोय मंदिरात. तर लेट्स गो. ओके. तिने कसं इंट्रोडक्शन दिलं बघा. येऊ शकतो. तर ही आहे माझी आजी. आई तुला कसं वाटतं इथे येऊन. खूप छान वाटतं. हे माझे नात जावई आहेत पण आणि ही माझी ते पण ते नातू सारखेच नातूच आहे माझा. येस. त्याच्यानंतर ही आहे माझी मम्मी. येस आमची मम्मी. माय सन.
नॉट आणि हे आहेत आमचे मामा. माय ब्रदर. येस. सो कसं वाटतंय? छान. चला यस आता तू ये. ते घेईल तो आता. तुम्ही पण या. अशी इकडे येतेस ना. तर आणि ही आहे माझी ही बायको. आहे माझी फॅमिली. माझी. आमची. हा. तर आता आम्ही आलेलो आहे डोंगराईला, जे की कडेगावात आहे. उद्या आम्ही जाणार आहे ज्योतिबाला. सो आता अजून आमचं दर्शन नाही झालंय, आम्ही पायऱ्यात चढतोय. सो वरती जाऊन बघूया की कसं आहे कसं नाही. सो लेट्स गो. पाय पडा. व्ह्यू दाखवते थांब. आतमध्ये इथनं पाया पड. व्हिडिओग्राफर आहे मी. हा पहिला आत जावा. इथं लावायच्या पहिले इकडे पाया पडा. असं उलट जाऊ ना. सरची व्हिडिओ आलाय का नाही काय माहिती. आता इथनं या. सो खूप छान असं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि मोस्टली देवी देवता जे आहेत ते खूप उंच डोंगरावरती त्यांनी त्यांचं स्थान निवडलं आहे. सो वरती खूप छानच वाटतं. खूप सुंदर नजारा होता वरती. आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही थोडं पुढे जातो. तिथे आहे शिवलिंग आय थिंक सो. आणि तिकडची अशी प्रथा आहे, म्हणजे असं बोललं जातं की ते जे तिथे एक शंकराचं जे शिवलिंग आहे पिंड, ती हाताने उचलायची, पण बोटं टच नाही करायची. आपल्या हाताचा जो पंजा असतो त्याने ते उचलून ठेवायचं. जी पण काही इच्छा असते ती बोलून ते उचलायचं असतं. सो मी ट्राय करायला गेले, पण खूप नाहीच जमलं मला ते बिलकुल. मग मी रोहनला आवाज दिला. त्याला म्हटलं की आपण दोघं सोबत करूया. तेव्हा जेव्हा आम्ही दोघांनी सोबत उचललं तेव्हाच ते उठलं. सो अशा प्रकारे इकडची काहीतरी पद्धत आहे जी मी पहिल्यांदाच बघितली. तुम्ही बघू शकता. आता मी मागते भरपूर काही मागत नाही आहे ॲक्च्युली, पण असंच मनातलं काहीतरी बोलायचं. सो हे बघा मी ट्राय करते, पण माझ्याच्याने ते हल्लं फक्त जागेवरून, पण ते उचललं नाही गेलं.
शेवटी मग काय जेंटस, वेर इज जेंटस, चलो आओ. सो असं करता करता रोहन आत आला आणि मग तो बोलला की तू माझ्या हाताला हात लाव फक्त, मी उचलतो. कारण ह्याच्या आधीही त्याने उचललं होतं, लग्नाआधी तो आला होता इथे, तेव्हा त्याने ट्राय केलेला, तेव्हा कोणीच नाही उचललं, फक्त त्याने एकट्याने उचललं. सो हे बघा, आपले बोटं बिलकुल त्याला टच नाही करायचे. हे बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. सो अशा प्रकारे आम्ही हे दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. आणि पुन्हा एकदा बाहेरचा व्ह्यू, आणि इथून पुढे थोडंसं गेल्यानंतर एक झाड आहे आणि तिथे इतके पक्षी बसलेले, त्यांचा आवाज ऐकून एवढं मन प्रसन्न झालं ना, चिवचिवाट त्यांचा एकदम खूप सुंदर वाटत होतं. पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघालच की पक्ष्यांनी किती सुंदररित्या वातावरणामध्ये अजून 4 चांद लावलेत. सो हे बघा, हे मंदिर आहे बाहेरून, मेन मंदिर यमाई देवीचं. आणि इथे खूप अजून छोटे छोटे देवस्थान आहेत बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता व्ह्यू एन्जॉय करा. सो आमचं दर्शन झालेलं आहे. येस, आणि ह्यांनी खूप छान शूट केलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. येस, सो थँक्यू सो मच ननंदबाई. हां, वेलकम. सॉरी, थँक्यू. आणि त्या आमच्या चिवताई, त्यांनी खूप हेल्प केली टोपली धरायला, त्याच्यामुळे धन्यवाद. आणि खूप छान वाटतंय, मी फर्स्ट टाइम बघितलं आहे हे असं पक्ष्यांचं किलबिलाट, खूप सुंदर आहे. जे मी फक्त काय बोलतात त्याला, पिक्चरमध्ये ऐकलेलं चिवचिव, पण ते रिअलमध्ये ऐकलंय, रिअलमध्ये बघितलंय मी. आणि खूप भारी वाटलं, माझ्या फॅमिलीला पण खूप छान वाटलं इथे येऊन, ते पण खूप खुश झाले बघून. सो धन्यवाद. हां, तुम्ही काय बोलताय? काय नाही, थोडासा नजारा दाखव फक्त, तिकडचे व्ह्यू थोडेसे दाखव असे. डोंगरावर आहे पूर्ण. येस, तुम्ही काय बोलताय? काय नाही, आता आपण इथे एंड करूया आणि आता जाऊया घरी. येस, स्वतः मी घरी निघतो. तरी अजून आमच्या ननंदबाईंचं मन नाही भरलं, त्यांना अजून फोटोज काढायचे. सो त्यांचे फोटोज काढून मग आम्ही इथून निघू आणि जाऊ घरी. आणि उद्या भेटू डायरेक्ट सकाळी 7 वाजता. 7 कसे वाजतील? 5 दाखव. हां, सकाळी 7 वाजता ज्योतिवाला, डायरेक्ट ज्योतिवाला. ठीक आहे. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कारण की कधीही आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो, बाय. उद्या भेटू आम्ही आता टेक केअर, लव्ह यू.